हॅलो नमस्कार, मी सोनाली प्रकाश तुमचं पुन्हा एकदा आपल्या दादर मुंबईकर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मंडळी, आजचा व्हिडिओ भरपूर खास असणार आहे कारण आज आम्ही व्हिजिट केले 110 वर्ष जुनी असलेली पर्शियन बेकरी, जी की आहे हिंदमाता येथे, आणि आता आपण त्यांना भेट देणार आहोत. चला तर मग. मेरा नाम हरमोल आर आफाक है। 110 बरस का बेकरी है। अभी हम 72 है। मैं 15 बरस का ये बेकरी में आया था। डैडी था, डैडी का डैडी था और हम। मतलब ये आपका फैमिली बिजनेस? हाँ, फैमिली बेकरी। और नीचू का चॉकलेट है और केक टोस्ट है, ये सब ज़्यादा जाते हैं। आता आपण इथे बघूया ते काय करतात. भट्टी आहे आणि त्याच्या आतमध्ये पाव टाकले आहेत, पाव तयार होत आहेत आणि आत्ताच्या काळात हे कुठं बघायला मिळत नाही. आणि मी पहिल्यांदा बघते की असं छान जुनं पण जपून ठेवलं आहे, तयार करून ठेवले. ते आता भट्टीमध्ये टाकतील आणि जे भट्टीमधले पाव आहेत ते त्यांनी इथे काढून ठेवले. आणि हे वेगळे पाव आहेत, क्रॉस पाव, जे गुड फ्रायडेसाठी बनवलेत आणि इथे ऑर्डर पण घेतात. हम 50 साल पहले यहाँ पे नान खटाई बनाने को आते थे। 6-7 साल के थे ना, तभी से मम्मी के साथ आके नान खटाई बनाते थे। अंकल के पापा थे तभी, अच्छे से वो ट्रे में लगा के हम लोग दिवाली के टाइम पे नान खटाई बनाते थे। ब्रेड बहुत अच्छा है उनका। ये बिस्किट है, इधर ये कोकोनट का है, और ये लामड़ी बिस्किट है, ननखटाई है। ऊपर ये ब्लैक वाला है, चोको चिप्स है। नीचे टूटी फ्रूटी वाला है। स्पेशल बटर है, अच्छा चलता है ये। और ये नीचे जीरा बटर है, फिर उसके नीचे मावा समोसा है, चलता है, लेके जाते हैं, बहुत चलता है यहाँ का, ये मशहूर है, बहुत चलता है, फेमस है। मेरे को याद है 6 साल की थी तभी मम्मी के साथ आई थी पहली बार बनाने। उनका हॉट डॉग का जो ब्रेड है ना वो अच्छा है। ये व्हीट वाला पाव है ना वो बहुत अच्छा है उनका। अभी हम लोग रहते हैं शिवड़ी, तो शिवड़ी से यहाँ पे आते लेने के लिए। हम लोग को पता है कि यहाँ का प्रोडक्ट अच्छा आता है, इसके लिए। तर मंडळी, तुम्हाला पण अशी कोणती एखादी जुनी बेकरी माहिती आहे का, ती आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला तिथला कोणता पदार्थ, कोणते बिस्किट्स आवडत असतील ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही ते वाचू आणि ते कवर करण्याचा प्रयत्न करू.